सत्तेचा खेळ मोठा रंजक आहे. त्यातला खेळ आकड्यांचा आहे आणि हाच खेळ युती आघाड्यांच्या राजकारणात जिंकणं जरा जास्त आव्हानात्मक होतं. आता महाराष्ट्राचंच बघा ना, इथं आज घडीला एका पक्षाचं बहुमताचं सरकार येणं जरा कठीण आहे. गेल्या 30 वर्षांची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की राज्यात एका पक्षाचं सरकार बनणं किती कठीण आहे. आणि आजची राज्याची राजकीय स्थिती पाहिली तर ते आणखी जास्त कठीण आहे, आव्हानात्मक आहे. म्हणूनच की काय, सत्तेत बसण्यासाठी म्हणा की सत्ता टिकवण्यासाठी राजकीय पक्षांनी केलेल्या सगळ्याच तडजोडी महाराष्ट्रानं गेल्या 5 वर्षांमध्ये पाहिल्या. आता ही सगळा खेळ ज्या खुर्चीसाठी सुरू आहे त्या खुर्चीत बसण्यासाठी कमीत कमी 6 दावेदार आहेत. जिसकी लाठी उसकी भैंस हेच सध्याचं राजकीय खेळाचं सत्य आहे. लोकशाहीत हीच लाठी म्हणजे सोबत असलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या. ही संख्या जितकी जास्त, सत्तेत बसण्याची शक्यताही तितकीच जास्त आणि प्रमुख पदावर दावेदारीही तेवढीच मजबूत. मात्र सत्तेसाठी वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडणंही शक्य होत नाही. काँग्रेसनं उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडणूक लढण्याचं टाळणं, ठाकरेंमुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या असं संजय राऊत यांनी काँग्रेसला बोलणं, हा त्या खेळाचाच एक भाग आहे.